यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। सिडको महामंडळाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरामध्ये कपात करण्यात आली आहे। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईकरांना लोकल आणि मेट्रोचा प्रवास नित्याचा आहे। मेट्रो तिकीट महाग असल्याने अनेकदा प्रवासी हे मेट्रोपेक्षा लोकलला प्राधान्य देतात। आता मेट्रोमध्येही प्रवाशांची गर्दी वाढताना दिसतेय। मेट्रो प्रवास लाखो मुंबईकरांची गरज बनली आहे। यातच असा सिडकोनेही नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय। सिडको महामंडळातर्फे बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये आता कपात करण्याचा निर्णय हाती घेतलाय। सुधारित दरानुसार पहिल्या 0 ते 4 किलोमीटर करिता 10 रुपये, पुढील 4 ते 8 किलोमीटरसाठी 20 रुपये आणि 8 ते 10 किलोमीटरच्या टप्प्यासह त्यापुढील पुढची बातमी पाहतोय। आमदार अंगावर घालू नका, महागात पडेल सगळं, भाजप संपल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। मराठे बिथरले तर सभा घेणं बंद होईल, मराठ्यांच्या नादी लागू नका असंही ते म्हणाले। हिंगोलीतील अंश अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी आंदोलन केलंय। राज्यातील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान पात्र करावं यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी शिक्षक दिनीच काळ्या फिती लावून आंदोलन केलंय। घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याने बीडच्या किटी आडगाव गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढला। प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करत संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीबाहेर नारळ फोडला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। मावळच्या कुंडमळ्यामध्ये एका मुलासह एक मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे। दरम्यान तब्बल 6 तासांच्या शोधकार्यानंतर पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाच्या हाती या दोघांचेही मृतदेह लागले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातील डोनी फाट्याजवळ धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने बसमधून पडून 2 विद्यार्थी जखमी झाले आहेत। बसमध्ये गर्दी असल्यामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागामध्ये आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलंय। वनविभागाच्या तज्ज्ञ शूटर्सनं बेशुद्धीचं इंजेक्शन मारल्यानंतर बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलं। बिबट्याची वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली आहे।